तर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आता रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रुक्टोज स्ट्रक्चर. बघा फ्रुक्टोज, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फ्रुक्टोज? C6H12O6. बरोबर, C6H12O6 हा काय फ्रुक्टोजचा फॉर्म्युला आहे. इज ए लिहो रोटेटरी कीटोहेक्झोज. हा काय लिहो रोटेटरी कीटोहेक्झोज आहे. बरोबर आहे. Fructose is also called LiHo-Lose due to LiHo rotation is alpha D20 is equal to minus 92.4 degree. किती आहे रोटेशन? किती आहे? minus 92.4 degree. Being an alpha hydroxy keto compound, fructose is a reducing sugar. तर फ्रुक्टोज हे काय एक रिड्युसिंग शुगर आहे. बरोबर आहे. आणि याचं रोटेशन कसं आहे? लिहो रोटेटरी आणि जसं केटोहेक्झोज. फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय? C6H12O6. आणि हा काय एक अल्फा हायड्रॉक्सी कीटो कंपाऊंड आहे. आणि फ्रुक्टोज हे काय? दॅट इज ए रिड्युसिंग शुगर. आता बघा, इन फ्री स्टेट एक्झिस्ट अ मिक्सचर ऑफ, इफ द free state it's a mixture, it's free state it exists as a mixture of fructopyranose major and fructofuranose. आता जो जर फ्री स्टेट मध्ये असेल तर त्यामध्ये कोणकोणते मिक्सचर असतं? फ्रुक्टोपायरानोज आणि मेजर आणि फ्रुक्टोफ्युरानोज. इन कंबाइंड स्टेट फ्रुक्टोज इज फाउंड इन द फॉर्म ऑफ फ्रुक्टोफ्युरानोज. ज्यावेळेस तो कंबाइंड फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणत्या फॉर्म मध्ये असतो? फ्रुक्टोफ्युरानोज. रिंग स्ट्रक्चर ॲज इन शुक्रोज. सी सेक्शन नंबर 14.2. बरोबर आहे. 0.9 हे आपल्याला आता खाली डिटेल बघायचं आहे. द नेम फ्युरानोज इज गिवन बाय एनालॉग विथ फ्युरॅन, अ 5 member heterocyclic compound. Figure 14.7. This 14.7 figure show representation of open chain structure of fructose and ring structure of alpha beta anomers of fructopyranose ring. Structure of fructose is a hemiketal section 12.8.2C. तर आपल्याला या पॉइंट मध्ये काय समजलं? रिप्रेझेंटेशन कसं केलं आपण प्रकारचं? फ्रुक्टोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. तो एक लिहो रोटेटरी कीटोहेक्झोज आहे की नाही? तो एक अल्फा कीटो हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे. तो कसा आहे? रिड्युसिंग शुगर आहे. आणि याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कोणता आहे? फ्रुक्टोपायरानोज आणि फ्रुक्टोफ्युरानोज. आणि ज्यावेळेस तो कंबाईन फॉर्म मध्ये येतो त्यावेळेस तो कसा असतो? फ्रुक्टोफ्युरानोज फॉर्म मध्ये असतो. बरोबर आहे. आणि फ्रुक्टोफ्युरानोज कसं आहे? त्याचा 5 member रिंग. इजंट इट? आता खालचा बघा पार्ट बघायचा आता डायसॅक्राइड. तर आपण कार्बोहायड्रेटचे 3 मेजर पार्ट कोणकोणते पाहिले? मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड. त्याच्यामध्ये आपल्याला आज बघायचं आता डायसॅक्राइड आहे की नाही? डायसॅक्राइड मध्ये परत 3 भाग कोणते? शुक्रोज, फ्रुक्टोज आणि माल्टोज. आणि मोनोसॅक्राइडचं उदाहरण कोणते? ग्लुकोज आहे. आता बघा आज बघायचं आता डायसॅक्राइड. Disaccharide give rise to 2 unit of same or different monosaccharide. Disaccharide कसे 2 युनिट आहे की नाही? 2 unit same or different monosaccharide on hydrolysis with dilute acid or specific enzyme. The 2 monosaccharide unit are linked together by an ether oxide linkage, that is O, which is termed as glycosidic linkage in a carbohydrate chemistry. Glycosidic linkage is formed by removal of a water molecule by the reaction of 2 hydroxyl, that is a OH group, from 2 monosaccharide unit. At least one of the 2 monosaccharide unit must use in anomeric hydroxyl group in formation of glycosidic linkage
3 मोस्ट कॉमन डायसॅकराइड आर शुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. आता मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे किती पार्ट याच्यामध्ये, शुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. आता सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचं की डायसॅकराइड आहे की नाही. आता डायसॅकराइड त्यांनी काय केलं, याचं हायड्रोलिसिस केलं. कशाचं, मोनोसॅकराइडचं. मोनोसॅकराइड हायड्रोलिसिस कशासोबत केलं, विथ डायल्यूट ऍसिड और स्पेसिफिक एन्झाईम. आता मोनोसॅकराइडचं 2 लिंकेज मध्ये कन्व्हर्जन झालं. द 2 मोनोसॅकराइड युनिट लिंकेज टुगेदर बाय इथर ऑक्साइड आहे की नाही, ओ ग्रुप, विच इज टर्म ॲज ए ग्लायकोसिडिक लिंकेज. त्याला आपण काय म्हणतो, ग्लायकोसिडिक लिंकेज. आणि ग्लायकोसिडिक लिंकेज काय फॉर्म करतो, ग्लायकोसिडिक लिंकेज इज फॉर्म बाय रिमूव्हल ऑफ ए वॉटर मॉलिक्यूल. आता त्या हायड्रोक्सिल ग्रुप रिएक्शन मध्ये 2 हायड्रोक्सिल ग्रुप मधला काय करतो, वॉटर मॉलिक्यूल काय करतो, रिमूव्ह करतो आणि काय करतो, ग्लायकोसिडिक लिंकेज तयार करतो. आता बघा सुरुवातीला आपला स्ट्रक्चर पाहायचं फ्रुक्टोजचा. फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय आहे, 6H12O6. आपल्याला हे जे काय डायग्राम दिसते खाली, दिसते का ही, दिस इज अ फ्रुक्टोज स्ट्रक्चर. CH2OH फर्स्ट कार्बन, C डबल बॉन्ड O, इथं CHOH आहे की नाही, COHH, CHOH आणि CH2OH. दिस इज ओपन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. त्याच्यानंतर आता या स्ट्रक्चरमध्ये काय होतं बघा, इथं हा जो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी एक काय करतो, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. तर हा इलेक्ट्रॉन आपलं भौतिक किशन कोण, ऑक्सिजन, बरोबर आहे. आणि हा कसा येईल मग, इट इज ए मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग मोर इलेक्ट्रॉनिक म्हटलं यातला एक हायड्रोजन आहे की नाही, हा हायड्रोजन कुठं जाईल, हा ऑक्सिजनचे. आता या ठिकाणी काय होईल, पहिलं हा CH2OH ग्रुप इथे लिंक होईल, कशाला, या कार्बनला. बघ इथे मग सांगितल्याप्रमाणे मी, हा जो आपला C डबल बॉन्ड आहे, बरोबर आहे, हा CH2OH इथे लिंक होईल, बरोबर आहे. मग आता हा जो आपला कार्बन आहे, हा कार्बन आणि याच्यातला एक हायड्रोजन OH, बरोबर आहे, हा OH इथं आला. मग CH2OH. आता बघा या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये फरक काय आहे, या सेकंड नंबर कार्बनला काय आला, आता इथे किती मेंबर रिंग झाली, दॅट इज 1 2 3 4 5 6, दॅट इज 6 मेंबर रिंग, दॅट इज अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. आता या ठिकाणी याच्यातला एक हायड्रोजन इथं आला, हा झाला OH, बरोबर आहे. आणि हा कार्बन आणि हा ऑक्सिजन याची लिंकेज झाली. या कार्बनची लिंकेज कोणासोबत झाली, या ऑक्सिजन सोबत. आणि हा हायड्रोजन या ऑक्सिजन बरोबर गेला, OH, हा OH आणि हा झाला CH2OH, दॅट इज अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. आता याच फ्युरॅनोजला आपण काय केलं, फक्त याचं जे स्ट्रक्चर आहे ते फक्त काय इनोशिओमर मध्ये इकडे टाकलं, याचा पार्ट हा इकडे आला, बरोबर आहे. ॲज इट इज जसं जसं ऑक्सिजन लिंकेज झालेला, ग्लुकोसाइडिक लिंकेज, बघा हा CH2OH इकडे आला, परत हा H जसं तसाच, हा OH जसं तसा, हा CH2OH जसं तसाच, फक्त बदललं काय आपला, हा CH2 इकडे आला आणि हा OH इकडे आला. मग हा काय झाला आपला अल्फा फ्रुक्टोफ्युरॅनोज आणि हा झाला बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. आता आपल्या याला एक हाऊ अर्थ म्हणजे स्ट्रक्चर बघायचं आपलं, कशाचं, फ्रुक्टोचं, बरोबर आहे. आता हा झाला फ्युरेन. आपला फ्युरेन इज अ 5 मेंबर रिंग, बरोबर आहे. फ्युरेन इज ए 5 मेंबर रिंग. आता बघा या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये हा अल्फा डी फ्रुक्टोनोज आहे आणि हा बीटा डी फ्रुक्टोनोज. आता याचं आपल्याला स्ट्रक्चर बघा कसं आहे. हे काय जे आपलं इथं मध्ये लिहिलेलं आहे, याच्यामध्ये हा CH2OH इकडे OH आहे, हा HO, हा H, हा H, हा OH, हा H इथं ऑक्सिजन सोबत लिंकेज आणि CH2OH आहे. आता याच्यामध्ये जे काय राईट साईडचे ते कसे राहील, या डायग्रामच्या बिलो राहील, खाली राहील. आणि जे लेफ्ट साईडचे ते काय राहील, टॉपर लाईन. आता इथं बघा हा पहिला कार्बन CH2OH इथं, हा OH, हा याच्या खाली OH, बरोबर आहे, हा झाला. दुसरा आता बघा इथं हा H खाली, इथं हा OH वर आला, परत इथं OH खाली, हा H वर आला, परत इथं 5व्या ठिकाणी H खाली आणि खाली खाली काय आलं CH2OH. हे झालं आपलं अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. आता याचं बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज कसं होईल, बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा पार्ट इथे परत
CH2OH खाली, OH हा वर जाईल, म्हणजे ह्याचे जे राईट साईडचे ते खाली येईल बिलो. CH2OH हा H हा OH आहे की नाही, परत हा H इथं आणि CH2OH. आता या ठिकाणी लिंकेज कसं होईन, हा झाला आपला पहिला कार्बन, हा झाला CH2OH, हा झाला CH2OH. म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रुक्टोज स्ट्रक्चर. हा झाला बीटा साइड, हा झाला याचा बीटा साइड. हा झाला पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन, सहावा कार्बन. या ठिकाणी हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. म्हणजे याच्यामध्ये बीटा साइड लिंकेज झालं. याच्यामध्ये लिंकेज काय झालं, दॅट इज ए बीटा साइड लिंकेज झालं. समजलं. आता पुढे बघायचं आपल्याला, पाहायचं आता शुक्रोज. बरोबर आहे. पुढं कोणतं बघायचं आपल्याला आता, शुक्रोज. तर याच्यामध्ये काय समजायचं की ज्यावेळेस आपण हा फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर पाहिलं, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे दॅट इज ए ग्लुकोफायरॅनोज. बरोबर आहे. दॅट इज ए फ्रुक्टोफ्युरॅनोज और फ्रुक्टोफ्युरॅनोज. हे झालं अल्फा डी आणि हे झालं बीटा डी. हे समजलं या ठिकाणी. फक्त इथं काय झालं, हा या ऑक्सिजन एक इलेक्ट्रॉन काय केला याच्यातून खेचला, इथं झाला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. बरोबर आहे. म्हणून हे ऑक्सिजन लिंकेज झालं दोन्ही साईडला. हे अल्फा डी लिंकेज, हे बीटा डी लिंकेज. आणि हे काय आपलं याचं सी स्ट्रक्चर पाहिलं फ्युरेनचं. बरोबर आहे. बीटा साईड लिंकेज. तर हे झालं आपलं रिप्रेझेंटेशन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. तर पुढच्या लेक्चरला आपण बघू मग हावर्थ फॉर्म्युला ऑफ शुक्रोजचं. बरोबर आहे. शुक्रोज, माल्टोज आणि त्याच्यानंतरचा राहिला पुढचा आपला शुक्रोज, माल्टोज आणि राहिला लॅक्टोज. हे आपण याच्यानंतरच्या लेक्चरला बघू. तर आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रुक्टोज स्ट्रक्चर. ओके.